Hello students, today's lecture we will discuss about chapter number 2nd, seed processing. Okay, in this chapter the presentation topic is seed production agencies, seed marketing, custom seed production in India. ओके, म्हणजे सीडचं प्रोडक्शन कसं होतं आणि सीड प्रोसेसिंग ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे. ओके, मग त्यामध्ये काय काय आपल्याला बघता येईल. सीड प्रोसेसिंग कन्सेप्ट अँड टेक्निक, सीड प्रोसेसिंग, सीड एजन्सीज. ओके, मग काय काय त्या एजन्सीज असतील किंवा ते टेक्निक जे आहेत सीड प्रोसेस करण्याच्या. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट सीड प्रोडक्शन एजन्सी. सीड प्रोडक्शन एजन्सी, देर आर 3 टाईप्स ऑफ सीड प्रोडक्शन एजन्सी. मग कोणत्या सीड प्रोडक्शन एजन्सीज आहेत ज्याच्या थ्रू काय केलं तर सीड प्रोड्यूस केलं जातं आणि ते प्रोव्हाइड केलं जातं फॉर मार्केटिंग पर्पज. मग त्यामध्ये गव्हर्मेंट सेक्टर, त्यानंतर पब्लिक सेक्टर अँड थर्ड वन प्रायव्हेट सेक्टर, अशा 3 सेक्टर थ्रू काय केलं जातं सीडचं प्रोडक्शन केलं जातं. देन नॅशनल सीड प्रोडक्शन एजन्सीज. मग नॅशनल सीड प्रोडक्शन एजन्सीज कोणत्या कोणत्या आहेत. नॅशनल सीड कॉर्पोरेशन NSC, स्टेट फार्म कॉर्पोरेशन ऑफ इंडिया SFC, इंडियन काउन्सिल्स ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च ICAR, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च IIHR, इंडिया ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, एवढ्या काय आहेत नॅशनल एजन्सीज आहेत सीड प्रोडक्शनच्या. याच्या थ्रू नॅशनल वाईज काय केलं जाते सीड प्रोडक्शन केलं जातं किंवा सीड प्रोव्हाइड केलं जातं. देन स्टेट सीड प्रोडक्शन एजन्सीज. मग स्टेट लेव्हलला कोणत्या आहेत. स्टेट सीड प्रोडक्शन SSC, स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी, ह्या 2 एजन्सी स्टेट लेवलवरती काम करतात. प्रायव्हेट सीड कंपनीज. मग प्रायव्हेट सीड कंपनीमध्ये आपल्याला सांगता येईल. मग प्रायव्हेट म्हटल्यानंतर ज्या सीड आहेत प्रायव्हेट सेक्टरमधल्या त्या सगळ्या काय करतील प्रायव्हेट किंवा ज्या डिस्ट्रिक्ट वाईज असतील किंवा ज्या टेल वाईज असतील त्या एजन्सीज इथं काम करतील. देन नॅशनल सीड कॉर्पोरेशन NSC, इट वॉज इनिशिएटेड इन 1961 अंडर द इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. मग नॅशनल सीड कॉर्पोरेशन ही जी एजन्सी आहे ही कशाच्या अंडर काम करते. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. ओके, ICAR या एजन्सीच्या अंडर नॅशनल एजन्सी काम करते. ओके, रिसर्च लॅटर ऑन 7 मार्च 1963 इट वॉज रजिस्टर्ड ॲज लिमिटेड दॅट इज नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेड. ओके, मग त्याच्या काहीतरी लिमिटेशन्स ते लिमिटेड कंपनी जी आहे त्या कंपनीच्या एजंट्स थ्रू किंवा तिच्या रूल रेग्युलेशन्स थ्रू काय करतात त्या त्यांचं काम करतात आणि सीड प्रोव्हाइड करण्याचं काम करतील. अँड स्टार्टेड फंक्शनिंग फ्रॉम जुलै 1963. मग तिचं फंक्शन जे आहे फर्स्टली काय केलं आहे 1961मध्ये काय झालेलं आहे त्याचं इनिशिएटेड झालं आहे. त्यानंतर 7 मार्च 1963मध्ये रजिस्टर झालं आणि मार्च 1963मध्ये रजिस्टर झालं आणि जुलै 1963मध्ये त्या काय केलं त्यांनी त्यांचं ॲक्च्युअल वर्क जे आहे ते स्टार्ट केलेलं आहे. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ NSC मीन्स व्हॉट नॅशनल सीड कॉर्पोरेशन टू प्रमोट द डेव्हलपमेंट ऑफ सीड इंडस्ट्री इन इंडिया. मग इंडियामध्ये जेवढ्या सीड इंडस्ट्रीज असतील त्यांचं काय करायचं आहे डेव्हलपमेंट करायचं आहे हे त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. देन टू प्रोड्यूस अँड सप्लाय द फाउंडेशन सीड्स ऑफ व्हेरियस क्रॉप्स. मग फाउंडेशन सीड्स जे आहे ते आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे त्याचे टाईप्स ऑफ सीड. मग फाउंडेशन सीडसाठी लेबल कोणतं आहे ओके किंवा टॅग कोणता आहे ते सगळं काम ह्या नॅशनल एजन्सी किंवा नॅशनल सीड कॉर्पोरेशन थ्रू केलं जातं आणि त्याचा सप्लाय केला जातो. नावडेज इट स्टार्ट अ प्रोडक्शन ऑफ ब्रीडर सीड ऑल्सो. मग हे काय करतात नॅशनल लेव्हललाच ब्रीडर सीड्स जे असतील ते सुद्धा काय करतात प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, प्रोड्यूस करण्याचं काम करतात. देन प्रेझेंट फंक्शन्स ऑफ NSC प्रोडक्शन ऑफ सप्लाय फाउंडेशन सीड्स. मग फाउंडेशन सीड्स जे असतील त्याचं प्रोडक्शन करायचं त्याचं सप्लाय करायचं. देन टू मेंटेन इम्प्रूव्ह सीड स्टॉक ऑफ इम्प्रूव्ह व्हरायटीज. मग
ज्या सीडच्या व्हरायटीज असतील, मेन्यू व्हरायटीज, त्या काय करायच्या, त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची, मेंटेन करायची, हे त्याचं फंक्शन्स आहे. देन इंटरस्टेट मार्केटिंग ऑफ सीड्स. मग नॅशनल सीड कॉर्पोरेशन ही एजन्सी काय करते, इंटरस्टेट म्हणजे स्टेटच्या इंटरनल मार्केटिंग करण्याचं काम करतात. देन एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ऑफ सीड्स. मग सीड काय केलं तर एक्सपोर्ट पण केलं जातं आणि इम्पोर्ट पण करण्याचं काम करते. देन प्रोडक्शन ऑफ सर्टिफाईड सीड वेअर रिक्वायर्ड. मग सर्टिफाईड सीडची जिथं रिक्वायरमेंट असेल तिथं काय करतात, ह्या नॅशनल सीड कॉर्पोरेशन एजन्सीज जे आहे त्यांचं काम तिथं करून देतात. देन प्लॅनिंग द प्रोडक्शन ऑफ ब्रीडर सीड इन कन्सल्टेशन विथ ICAR. मग ह्या NSC जे आहे ते काय करतात, ICAR या इन्स्टिट्यूट किंवा या एजन्सी थ्रू काय करतात, त्यांचं कन्सल्टेशन म्हणजे त्यांचं पुढचं जे काम आहे त्यांच्या थ्रू ते काय करतात, पुढं फ्लो करतात. देन प्रोव्हाइडिंग टेक्निकल असिस्टन्स टू स्टेट सीड कॉर्पोरेशन अँड प्रायव्हेट एजन्सीज. मग स्टेट सीड एजन्सी थ्रू इंटरनॅशनल किंवा इंडियन कॉर्पोरेशन ॲग्रिकल्चरल रिसर्च याच्या थ्रू काय केलं जातं, त्या स्टेट सीड कॉर्पोरेशन एजन्सी थ्रू काय करतात, ते सीड प्रोडक्शन करण्याचं काम करतात किंवा सीड डेव्हलप करण्याचं काम करतात आणि प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. देन कोऑर्डिनेटिंग विथ सेव्हरल स्टेट सीड कॉर्पोरेशन प्रोडक्शन ऑफ सर्टिफाईड सीड. मग स्टेट सीड कॉर्पोरेशन एजन्सीज ज्या असतील त्या काय करतील, सर्टिफाईड सीड प्रोव्हाइड करण्याचं काम करतील. देन कंडक्टिंग बिनियन सर्वे ऑफ सीड ऑन डिमांड्स. ओके, मग त्या सीडचं डिमांड कुठं आहे किंवा त्या सीडचं कुठं वर्किंग केलं जाईल किंवा त्या सीडमध्ये त्या सीडचा कुठं यूज करता येईल, कुठं त्या सीडचं डेफिशियन्सी असेल, जिथं डिमांड असेल तिथंपर्यंत काय केलं जातं, ह्या सीड सर्व्हे करून तिथं प्रोव्हाइड केल्या जातात. देन हे कोण करते, स्टेट सीड कॉर्पोरेशन. प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग फॅसिलिटीज फॉर स्टाफ पार्टिसिपेटिंग इन सीड इंडस्ट्री डेव्हलपमेंट. मग त्या सीड इंडस्ट्रीमध्ये काही तो स्टाफ असेल किंवा काय ते ऑथराईज पर्सन्स असतील त्यांच्या थ्रू काय केलं जातं, हे वर्किंग केलं जातं. प्रोव्हाइडिंग सर्टिफिकेशन सर्व्हिस टू स्टेट लॅकिंग इस्टॅब्लिश. मग याचं सर्टिफिकेशन जे आहे ते सर्टिफिकेशनसुद्धा काय केलं ते प्रोव्हाइड केलं जातं. देन स्टेट, आता आपण बघितलं NSC मीन्स वॉट, नॅशनल सीड कॉर्पोरेशन. आता स्टेट सीड कॉर्पोरेशन. फर्स्ट तराई डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन TDC was started at Pattagar, UP in Karnataka. कर्नाटका स्टेट सीड कॉर्पोरेशन स्टार्टेड इन 1967. मग कर्नाटकमध्ये फर्स्टली काय केलं आहे, याचे डेव्हलपमेंट झालेली आहे. मग 1976मध्ये याचं फर्स्टली स्टार्टेड झालेलं आहे. द मेन फंक्शन्स ऑफ KSSC मीन्स वॉट, कर्नाटका स्टेट सीड कॉर्पोरेशन. ओके, मग कर्नाटका स्टेटमध्ये हे झालेलं आहे. द प्रोडक्शन अँड सप्लाय ऑफ फाउंडेशन सीड, सर्टिफिकेशन सीड अँड नोटिफाईड काइंड वॉर. मग याच्यामध्ये काय केलं जातं, फाउंडेशन सीड्स असतील आणि सर्टिफाईड सीड्स जे असेल त्यांचं प्रोडक्शन केलं जातं आणि त्यांचं सप्लाय केलं जातं विथ इन स्टेट मार्केटिंग ऑफ इंडिया. मग विथ इन स्टेट मार्केटिंग ऑफ सीड्स. मग स्टेटमध्येच याचं काय केलं जातं, मार्केटिंग केलं जातं. स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सीज, मग स्टेट लेव्हलच्या कोणत्या आहेत. इन कर्नाटका स्टेट सीड सर्टिफाईड एजन्सीज रिस्पॉन्सिबल फॉर सीड सर्टिफिकेशन. मग आता ही स्टेट कर्नाटक स्टेटमध्ये आहे म्हणून ही कर्नाटक स्टेटसाठी काय आहे, रेस्पॉन्सिबल आहे. इट वॉज स्टार्टेड इन द इयर 1974. द KSSA मेक फील्ड इन्स्पेक्शन अँड कंडक्ट सीड टेस्ट रिक्वायर्ड फॉर सीड सर्टिफिकेशन. मग त्याचं काय केलं जातं, फील्ड इन्स्पेक्शन केलं जाईल आणि त्याच्या थ्रू त्या सीड्स कंडक्ट केल्या जातील आणि त्या सीड्स त्या फार्मर्सला, त्या प्रोव्हायडर, त्या ग्रोवर काय केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जातात विथ सीड सर्टिफिकेशन थ्रू. Then function of SSCA. SSC means what? State Seed Corporation Agencies. They screen the application from seed grower for seed certification and decided on their fitness. Okay. मग जो ग्रोवर असेल किंवा जो प्रोड्युसर असेल, जो ब्रीडर असेल, तो काय करणार, तो डिसाईड करणार की कोणतं सीड आपल्याला घ्यायचं आहे, कोणतं सीड आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे. देन दे ऑल्सो चेक अँड व्हेरीफाय ॲप्रोप्रिएटनेस of the source seed used for growing the seed crop under certification. मग सीड
काय केल्या जातील, व्हेरीफाय केल्या जातील. ज्या सीड क्वालिटीच्या असतील त्याच सीड काय केल्या जातील, स्टेट लेवल किंवा स्टेट सीड कॉर्पोरेशन थ्रू पुढं डेव्हलप केल्या जातील किंवा नेक्स्ट जनरेशनला त्या प्रोड्यूस करण्यासाठी दिल्या जातील. दे कॅरी आउट द फील्ड इन्स्पेक्शन. मग त्याचं फील्ड इन्स्पेक्शन केलं तर ती ज्या एरियामध्ये त्या सीड्स प्रोड्यूस करायच्या, त्या सीड्सचं जिथं आपल्याला काय करायचं, क्रॉप्स प्रोड्यूस करायच्या, त्या सगळ्या काय असल्या पाहिजे, तिथली जागा किंवा तिथलं जे एन्व्हायरमेंट असेल ते पूर्ण व्यवस्थित असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे, हे चेक करणंच दॅट इज कॉल्ड ॲज फील्ड इन्स्पेक्शन. दे कंडक्ट the GOT. Then they certify the seed found suitable and issues the appropriate tag both of certified and foundation seeds. मग इथं काय केलं जातं, जे फाउंडेशन सीड्स असतील आणि जे सर्टिफाईड सीड्स असतील यांचे जे टॅग्स आहेत त्या टॅगचे काही नंबर्स आहे किंवा त्या टॅगचा काही कलर आहे, तो आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलेला आहे. मग ते कलर त्याचे आहेत का, तेच सीड फाउंडेशन सीड्स आपल्याकडे आलेले आहेत का किंवा सर्टिफाईड सीड्स आपल्याकडे प्रोव्हाइड झालेत का, हे चेक करण्याचं काम स्टेट लेवलला केलं जातं. देन दे गाईड द सीड ग्रोवर ऑन प्रोडक्शन प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड्स. मग ग्रोवर जे आहेत ते काय करतात, प्रोडक्शन केल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग आणि डिस्ट्रीब्युशन सीड्स त्याचं गाईडसुद्धा त्यांना काय केलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं. दे कंडक्ट शॉर्ट कोर्सेस ऑन सीड प्रोडक्शन फॉर सीड ग्रोवर्स. मग त्या सीड्स ग्रोवर जे असतील किंवा फार्मर्स जे असतील त्यांना शॉर्टमध्ये काय केलं जातं, एक ओरली एक त्यांचा कोर्स काय केला जातो, रन केला जातो आणि त्याच्या थ्रू त्यांना ती इन्फॉर्मेशन कॅरी केली जाते. दे पार्टिसिपेट इन अदर ॲक्टिव्हिटीज हेल्प टू डेव्हलपमेंट ऑफ सीड इंडस्ट्री दॅट प्रिपेरिंग पब्लिशिंग लिस्ट ऑफ प्लांट ब्रीडर सीड ग्रोवर एक्सेट्रा. मग याचे काही पार्टिसिपेशन जे असतील किंवा त्याच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतील त्या सगळ्या त्या फार्मर्स करून किंवा त्या ग्रोवर्स करून काय केल्या जातात, त्या प्रिपेअर करून घेतल्या जातात आणि सीड इंडस्ट्रीपर्यंत त्याचा रिपोर्ट प्रोव्हाइड केला जातो आणि त्याच्या थ्रू मग त्या सीड क्वालिटीची काय केली जाते, त्या व्हेरिफिकेशन केलं जातं. देन ईच स्टेट हॅज अ स्टेट सीड कॉर्पोरेशन बोर्ड विच सुपरवायझर द ॲक्टिव्हिटीज SSCA. मग प्रत्येक स्टेटमध्ये काय केलं जाते, ह्या सीड सर्टिफिकेशन एजन्सीज असतील, त्या सीड सर्टिफिकेशन एजन्सी थ्रू सीड काय केलं जातात, डेव्हलप केल्या जातात, प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्या मार्केटिंग थ्रू त्या कस्टमरपर्यंत प्रोव्हाइड केल्या जातात. देन इन ॲडिशन देर इज ए सेंट्रल सीड सर्टिफिकेशन बोर्ड which advisor the state government and their SSCAs on the matters सीड सर्टिफिकेशन. ओके, मग गव्हर्नमेंट थ्रू किंवा सेंट्रल सीड सर्टिफिकेशन बोर्ड थ्रू काय केलं जातं आहे, ह्या सीड सर्टिफिकेशन एजन्सीचं काम केलं जातं. द चेअरमॅन ऑफ दिस बोर्ड इज नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. मग याचे चेअरमन जे असतील किंवा जे ऑथराईज पर्सन्स असतील ते सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू याचं काय केलेलं आहे, वर्किंग केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. देन प्रायव्हेट सीड कंपनीज. मग प्रायव्हेट सीड कंपनीज काय आहे, ओके, नेक्स्ट टॉपिक. A number of private seed companies are also engaged in seed production, research and development activities 1969 onwards. ओके, मग प्रायव्हेट सीड कंपनी ज्या आहेत त्या काय आहेत, 1969 पासून त्यांचं काय केलेलं आहे, त्यांचं वर्किंग किंवा त्यांचं कन्स्ट्रक्शन किंवा त्यांचं जे डिस्ट्रीब्युशन कॅरेक्टर्स किंवा डिस्ट्रीब्युशन त्यांचं वर्क असेल ते त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर सिंजेनेटा इंडिया लिमिटेड, सटन अँड सन कॅल्कुटा, कलकत्ता, वेस्ट बेंगाल. ओके, बेजो शीतल हायब्रिड सीड, जालना, MH, युनिकॉर्न ग्रुप हैदराबाद. ह्या काय प्रायव्हेट सीड कॉर्पोरेशन किंवा सीड कंपनीज आहेत. देन नामदारी सीड्स बँगलोर, हिंदुस्तान लेव्हर लिमिटेड बॉम्बे, पायोनियर सीड कंपनी लिमिटेड हैदराबाद, महाराष्ट्र हायब्रिड सीड कंपनी जालना, इंडो अमेरिकन हायब्रिड सीड लिमिटेड बँगलोर, नाथ सीड औरंगाबाद. ओके, एवढ्या काय प्रायव्हेट सीड म्हणजे ह्या डिस्ट्रिक्ट वाईज ह्या काय असतील, एजन्सीज असतील किंवा कंपनीज असतील. ओके, देन ऑर्गनायझेशन ऑफ सीड प्रोडक्शन. मग ॲक्च्युअल ऑर्गनायझेशन काय आहे, फॉर ब्रीडर सीड प्रोडक्शन ICAR, SAUS, IIHR. There are 33 breeder seed purity located in agriculture university and institute which has established under national seed product program. Okay,
मग हा इंटरनॅशनल किंवा नॅशनल हा प्रोग्राम काय केला जाईल, रन केला जाईल आणि सीडची जी क्वालिटी आहे, प्युरिटी जी आहे ती चेक केली जाईल. मग कुठं चेक केली जाते, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट. ओके, मग त्या नॅशनलमध्ये, त्या नेशनमध्ये ज्या ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज असतील किंवा इंडियन इन्स्टिट्यूट्स असतील किंवा ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट्स असेल, त्याच्यामध्ये हे काय केलं जाईल, त्या सीडची प्युरिटी चेक केली जाईल, त्याची जर्मिनेशन टेस्ट केली जाईल, व्हरायटी चेंज केली जाईल. Then breeder seed supplied to government agencies including the NSC, SSC, SFCI, the reputed private seed companies. मग ब्रीडर सीड जे असतील किंवा जे फार्मरने प्रोड्यूस केलेले सीड्स असतील ॲज अ रॉ मटेरियल म्हणून, ते काय केलं जातं, ते नॅशनल सीड कॉर्पोरेशन किंवा स्टेट सीड कॉर्पोरेशन या एजन्सीजला काय केलं जातं किंवा प्रायव्हेट कंपनीजला प्रोव्हाइड केलं जातं त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. Then foundation seed, SAU, NSC, SFCI, SSC and private seed company, it's certified by seed certified agencies. ओके, मग त्या सर्टिफाईड एजन्सीज असतील, त्या एजन्सीज थ्रू त्यांचं काय केलं जातं, परमिशन घेतली जाते, नेक्स्ट त्यांच्या वर्किंगसाठी त्यांना सेंड केलं जातं. सर्टिफाईड सीड, NSC, SFCI, SSC अँड प्रायव्हेट सीड कंपनीज. ओके, मग सर्टिफाईड सीड जे आहे ते नॅशनल लेवलपर्यंत जातं, नॅशनल लेवलकडून स्टेट लेवलकडे, त्यानंतर प्रायव्हेट कंपनीपर्यंत ते प्रोव्हाइड केलं जातं. नॅशनल सीड प्रोजेक्ट ICAR लॉन्च ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड प्रोजेक्ट ऑन सीड नेम ॲज अ नॅशनल सीड प्रोजेक्ट. ओके, मग नॅशनल लेवलवरती हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट काय केला जातो, रन केला जातो आहे. ॲट प्रेझेंट द प्रोजेक्ट हॅज सर्टिफाईड सेंट्रल on breeder seed production and 22 central on seed technology research at various SAUS and ICAR institute. ओके, मग याच्यामध्ये काय केलं जाते, ज्या सीड प्रोजेक्ट जे आहेत किंवा नॅशनल वाईज सीड प्रोजेक्ट जे आहेत ते सीड टेक्नॉलॉजी रिसर्च किंवा सेंट्रल ऑन सीड टेक्नॉलॉजी रिसर्च या एजन्सी थ्रू त्यांचं काय केलं जातं, व्हेरिफिकेशन केलं जातं. Okay, then main objective of NCP means what, national seed project. Okay, strengthening and the breeder seed production of both field crop of vegetables. ओके, मग क्रॉपमध्ये सुद्धा आणि व्हेजिटेबल्समध्ये सुद्धा काय केलं जातं, याच्याशी त्यांची स्ट्रेंथ जी आहे ती ब्रीडर सीड्स म्हणून तिथं यूज केली जाते. देन इट गिव्ज support financial, technical to the NSC, SSC, SFCI and private seed company for production of breeder seed and foundation seed. मग हे काय करतात, फायनान्शियल सपोर्टसुद्धा करतात, त्यानंतर टेक्निकल सपोर्ट पण काय करतात, त्या ब्रीडर्सला, त्या फार्मर्सला प्रोव्हाइड करतात. कोण, नॅशनल सीड कॉर्पोरेशन, स्टेट लेवल सीड कॉर्पोरेशन, प्रायव्हेट कंपनीज ह्या काय करतात, त्या फार्मर्सला पूर्णपणे फॅसिलिटीज अवेलेबल करून देतात. देन NCP, NSP, National Seed Project, okay, act as a primary coordination body of planning and advisory services. ओके, मग ह्या काय करतात, त्यांचे ॲडवाईस जे आहे, ही सर्व्हिस किंवा त्यांची फॅसिलिटी जी आहे ॲडवाईस देण्याची, ती फॅसिलिटीसुद्धा काय करतात, त्या फार्मर्सला, त्या ब्रीडर्सला प्रोव्हाइड करतात. फॉर सीड प्रोडक्शन प्रोग्राम, प्रोसेसिंग अँड मार्केटिंग ऑफ सीड. ओके, मग सीड प्रोडक्शन प्रोग्राम कशासाठी केला जातो, प्रोसेसिंगसाठी आणि त्याच्यासाठी मार्केटिंग पर्पज ऑफ द सीड, यासाठी सीड प्रोडक्शन केले जातं. देन टू क्रिएट द न्यू ॲज वेल ॲज स्ट्रेंथनिंग द एक्झिस्टिंग फॅसिलिटी ऑफ सीड टेस्टिंग, सीड टेक रिसर्च एस्टॅब्लिशमेंट ऑफ SSC अँड SSCA. ओके, मग याच्या थ्रू काय केलं जातं, ह्या एजन्सी थ्रू सीड टेस्टिंग केल्या जातात, त्याच्यानंतर सीड टेक्नॉलॉजी अप्लाय केली जाते आणि त्याच्यावरती रिसर्च केला जातो, त्याचं इस्टॅब्लिशमेंट कसं झालेलं आहे हे सगळं सर्च आउट त्या सीड एजन्सीज ज्या आहेत त्या करतात. मग तिथं काय केलं जातं, सीड एजन्सी थ्रू मग ते सर्टिफिकेशन जे आहे, सीड प्रोसेसिंग, एवढ्या सगळ्या सीड प्रोसेसिंग थ्रू काय केलं जातं, त्याचं सीड प्रोव्हाइड केलं जातं. एवढ्या एजन्सीज थ्रू सीड काय केलं जातं, सप्लाय केलं जातं, परमिशन दिली जाते आणि त्यानंतरच सीड प्रोसेसिंग युनिटमध्ये त्याचं वर्किंग केलं जातं. ओके, थँक्यू.